कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाबा म्हणजे मी काय बोलू यावर मला कळत नाहीये। मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस। तू माझ्याशी सहमत आहेस, तुला माझं म्हणणं पटलंय हेच सांगायचंय ना? हे बघा, आईंचं नाव शाळेला देणं मला आवडेल, नक्कीच आवडेल, पण काय? बाबा आईंचं नाव शाळेला देणं मला आवडेल, नक्कीच आवडेल, पण त्यासाठी आपण काहीतरी वेगळा मार्ग शोधूया ना। हे असं एकदम नाव बदलायचं म्हणजे कशाला असं का? पण म्हणजे कारण बाबा भुवनेश्वरी मॅडमचं नाव बदलणं हे रिस्की आहे खूप। कसली रिस्क? नाही, भुवनेश्वरीचं नाव बदलण्यात अडचण काय? गेली ना ती, आता का घाबरायचं तिला? अक्षरा, तूच समजवता यांना। हे बघा, त्या भुवनेश्वरी मॅडम नाही येत ना इथे, मग त्या इथे नसताना त्यांच्याशी आपण का भांडतोय? तुला इतक्या लवकर कळणार नाही ते चारू। ज्यांनी भोगले ना त्याला ते माहिती आहे। अक्षरा, बघितलंस ना, हे माझं ना काहीच ऐकत नाहीयेत। तू सांग त्यांना। बाबा प्लीज असं हट्ट नका ना करू। अक्षरा, माझा हट्ट चुकीचा आहे का? आणि त्या भुवनेश्वरीनं शाळा निर्माण केली म्हणजे काय केलं ग तिनं? तिचं काय होतं? काहीच नाही, रस्त्यावरची फाटकी बाई होती ना ती। तिनं हे जे काही सगळं उभं केलं हे कुणाच्या जीवावर केलं? माझ्याच जीवावर ना। माझीच समाजामधली पत, सूर्यवंशींचं नाव, माझ्या ओळखी, माझे संपर्क, हेच सगळं वापरून तिनं ती शाळा निर्माण केली ना। अगदी संस्था निर्माण करण्यापासून ते इमारत उभी करण्यापर्यंत सगळं माझं वापरलंय तिनं। तिचं काय होतं? आणि हे सुद्धा सगळं तिनं केलं ना ते व्यवसाय म्हणून, दुकान म्हणून, तिच्या फायद्याचं होतं म्हणून। तिला शिक्षणाबद्दल काही नव्हतं। अहो, असं का बोलताय पण तुम्ही? चारू, खरं तेच बोलतोय मी। साधं लॉजिक आहे। ज्या बाईने आपल्या अधिपतीला अडाणी ठेवलं आणि तिला शिक्षणाचा तिटकार आहे म्हणून अडाणी ठेवलं, ती बाई अचानक शाळा सुरू करते आणि वर स्वतःचं नाव लावते त्या शाळेला। अक्षरा, शाळेसारख्या पवित्र वास्तूला लागलेला बट्टा आहे, तो डाग आहे, आणि तो डागच मला पुसायचा आहे। बाबा मी काय म्हणते ते ऐका। तुमचं लॉजिक तुमच्या जागी बरोबरच आहे, पण असं एकदम निर्णय नका घेऊ। बाबा विचार करा, अधिपती यामुळे खूप दुखावले जाते, त्यांना अजिबात आवडणार नाहीये। मी म्हणूनच तुम्हाला मगाशी म्हटलं बाबा यात रिस्क आहे। त्याला आपण हे सगळं सांगायला गेलो तर रिस्की आहे ना? जर न सांगता केलं तर? म्हणजे अक्षरा, मला वाटतं अधिपतीला यातलं काही सांगायची गरज नाहीये। आपण डायरेक्ट बोर्ड लावून टाकायचा हिच्या नावाचा। नाही बाबा, नाही, तुम्ही प्लीज प्लीज माझं ऐका, असं करू नका। ही मोठी चूक ठरेल। तुम्ही एकदा घेतलाय ना अनुभव, असं प्लीज परत नका करू। अधिपतींना न सांगता भुवनेश्वरी मॅडम बाबत काहीही निर्णय घेतला तरी त्याचे परिणाम वाईट होतात, आता माहिती आहे ना आपल्याला। आणि हे खूप रिस्की आहे बाबा, हे रिस्की आहे। तुम्ही प्लीज ऐका माझं। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।